एका 23 वर्षीय सुंदर तरुणीचं लग्न झालेलं असतं, पण लग्नाच्या काही महिन्यानंतरच पती पत्नीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागतात। एकमेकांचं जमत नाही, त्यामुळे ते वेगळं राहण्याचा निर्णय घेतात। आता तो नवरा आहे तो दुसरीकडे राहतो, तर त्याची जी बायको आहे ती सुद्धा दुसरीकडे राहते आणि ती 23 वर्षाची असते। नेमकंच लग्न झालेलं असतं, पण भांडण तंटामुळे त्यांचं लग्न हे विवादात सापडलेलं असतं। दोघं सुद्धा वेगवेगळे राहू लागतात। मग आता काही दिवस उलटल्यानंतर ही जी महिला आहे त्या महिलेची ओळख एका तरुणासोबत होते आणि त्या तरुणासोबत ओळख झाली की संध्याकाळी ती त्याला आपल्या घरी बोलवायची आणि सकाळ होण्या अगोदरच वापस सुद्धा पाठवायची। म्हणजे रात्रभर ती तरुणी ती महिला त्या तरुणासोबत मज्जा मारायची। आता हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून चालू होता, पण एक दिवस ती जी महिला आहे तिनं तेच कृत्य करण्यासाठी तिच्या मैत्रिणीला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे तरुण आहे त्या तरुणाला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि दोघींसोबतही सोबतच संबंध ठेवण्यासाठी त्या तरुणाला सांगितलं आणि घडलं धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील कानपूर शहर आहे आणि या कानपूर शहराजवळ नावाचं एक गाव आहे आणि रौतापूर कला गावामध्ये राहणारी ही महिला आहे। आता या महिलेचं काही दिवसापूर्वी लग्न झालं होतं, पण पतीसोबत वादविवाद झाल्यामुळं ती एकटी राहत होती आणि एकटी राहत असतानाच तिचं एका तरुणासोबत सूत जुळलं, म्हणजे प्रेम संबंध जुळले। मग आता कसं आहे, दिवसात त्याला भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, मग ती काय करायची, संध्याकाळी तिची हौस पूर्ण करण्यासाठी ती त्या तरुणाला आपल्या घरी बोलवायची। आता तो संध्याकाळी तिच्या घरी यायचा आणि सकाळ व्हायच्या आधी वापस जायचा। आता हा जो संपूर्ण प्रकार आहे तो मागच्या काही दिवसांपासून अगदी जोरदार चालू होता। याची कोणाला खानाखून सुद्धा लागलेली नव्हती की अशा पद्धतीचं काही सुरू असेल। तिची एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण सुद्धा तिला अशा पद्धतीनं काही विचारू लागते की तू कसं राहते, काय करते, सगळी हौस कशी पूर्ण करते। तर ती मैत्रीण तिच्या दुसऱ्या मैत्रिणीला सगळं घडलेला प्रकार दिलखुलासपणे सांगते। मग तिची मैत्रीण म्हणते की मला सुद्धा तुझ्यासारखं तुझ्या पद्धतीनं करते त्याच पद्धतीनं करायचं आहे। मग ती म्हणते ठीक आहे, काही हरकत नाही, आम्ही काय करते त्याला संध्याकाळी बोलून घेते आणि आपण दोघीही त्याच्यासोबत नको ते कृत्य करून घेऊ। आता हे सगळ्या गोष्टी घडत असतानाच त्या तरुणाला या गोष्टीची कल्पनासुद्धा नसते आणि तारीख येते सप्टेंबर 2023ची। सप्टेंबर 2023ला तो तरुण त्या महिलेला नेहमीप्रमाणे संध्याकाळी भेटायला जातो। आता संध्याकाळी भेटायला गेलं की त्यांचा तो सगळा प्रोग्राम चालू होतो आणि त्यांचा तो संबंध ठेवल्यानंतर झाले की ती जी महिला असते दुसरी ती त्याच ठिकाणी लपून बसलेली असते आणि त्यांचं झालं की त्या ठिकाणी येऊन उभा राहते आणि त्या तरुणाला म्हणते की आता तिचा नंबर झाला, आता माझी बारी। तो तरुण म्हणतो की नाही, मी आता असं करू शकत नाही, तसं करू शकत नाही। एकंदरीत तो त्या महिलेला विरोध करतो, मात्र ती महिला ते सगळं पाहून मोठ्या प्रमाणात उत्साहात वाढलेली असते। तिच्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला असतो। ती त्या तरुणाला बळजबरी पकडते आणि संबंध ठेवण्यासाठी सांगते। आता तो तरुण वैतागलेला असतो, तो म्हणतो आत्ताच मी तिच्यासोबत हे केले, आता मी हे करू शकत नाही। पण ती महिला त्याच्यावर चिडते आणि त्याला जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करते। आता तो तरुण काय तिला कशा पद्धतीने समजून सांगत होता, काय करत होता, त्या ठिकाणी या दोघांमध्ये जोरदार भांडणं होतात आणि ती जी महिला आहे दुसरी ती जाते किचनमधून चाकू आणते आणि त्या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टवर मारते। आता त्या ठिकाणी मारल्यामुळं तो पूर्ण रक्तबंबाळ होतो आणि तिथून तो पळ काढतो, थेट त्याच्या घरी जातो। घरी गेल्यानंतर संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगतो आणि घरचे त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार सुरू करतात। आता दवाखान्यामध्ये तो ॲडमिट होता, त्याच्यावर उपचार सुरू होते। तर ही जी महिला आहे त्याची गर्लफ्रेंड सगळा प्रकार पोलिसांना सांगते की अशा पद्धतीनं सगळं घडलं। पोलीससुद्धा घटनास्थळी जातात, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या तरुणाचा जबाब नोंदवून घेतात। पण जो तो तरुण आहे
तो म्हणतो की मला काहीही तक्रार करायची नाही, कारण की यामध्ये माझं नाव समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदनाम होईल आणि ज्याच्यासोबत त्याचं लफडं चालू आहे तिचं नावसुद्धा बदनाम होईल, कारण की पोलीस स्टेशनमध्ये गेलं की नावं आरोपीची आणि त्यांचे समोर येतच असतात, त्यामुळे त्याने गुन्हा दाखल केला नाही। पण ही घटना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली, त्यामुळं ही घटना तेथील स्थानिक पत्रकारांना समजली आणि त्यांनी अनेक वर्तमानपत्रामध्ये ही बातमी लावलेली आहे। पण एकंदरीत जर आपण पाहिलं तर देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडतात, एकीकडे जर आपण पाहिलं तर अन्याय अत्याचाराच्या घटनासुद्धा घडत आहेत, तर दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटनासुद्धा घडताना आपल्याला दिसतात। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।